ताज्या ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। बिलाडी धरणाच्या बांधकामाला खामगाव येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून आधी पुनर्वसन करा मगच धरण बांधा या मागणीसाठी बुधवारी गावात मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र आले। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली। ग्रामस्थांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आदिवासी विभागामार्फत पुनर्वसनाची मागणी केली। धरणाचे काम त्वरित न थांबवल्यास मुंबईतील मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। खामगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन सादर केले। त्यात नमूद करण्यात आले की खामगाव गावच्या पुनर्वसनाबाबत योग्य निर्णय न घेता धरणाचं भूमिपूजन झाल्यानंतर तब्बल 15 वर्षांनंतर धरणाची उंची काही प्रमाणात कमी करून बांधकाम सुरू करण्यात आलं आहे। धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर साठणाऱ्या पाण्यामुळे गाव चारही बाजूंनी वेढले जाण्याची शक्यता असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। या पाणी साठ्यामुळे गावात साप, विंचू तसेच इतर जंगली प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। तसेच नदीच्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढून डेंग्यू सारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढेल असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। गावालगत उभारण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीमुळे पावसाचं पाणी वाहून जाण्यास मार्ग न राहिल्यानं गावात कायम दलदल होण्याची शक्यता असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलंय। दरम्यान धरणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमुळे ग्रामस्थांना त्रास होऊन ते कोणताही मोबदला न घेता गाव सोडून जातील असा डाव प्रशासन रचत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। खामगाव हे पेसा कायद्या अंतर्गत क्षेत्रात येत असल्यानं राज्याच्या आदिवासी विभागामार्फत विशेष बाब म्हणून पुनर्वसन करावे अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय घेतल्याशिवाय धरणाचे बांधकाम सुरू करू नये, अन्यथा ग्रामस्थ मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढतील असा इशारा देण्यात आलाय। या शिष्टमंडळात ग्रामपंचायत सदस्य राजेश भिल, बापू ठाकरे, भरत मोरे, विष्णू भिल, अजय भिल, दीपक भिल, संजय वळवी, संजय पाटील, अजित भिल, विनेश भिल, श्रीनाथ भिल, भास्कर पाटील, ताजू वसावे, रवींद्र मोरे, सुभाष मोरे, किसान भिल, रमेश पाडवी, सागर पाडवी आणि सनी पाटील यांचा समावेश आहे। विरचक शिवाराची जमीन खामगाव पुनर्वसनासाठी देण्यात आली होती आणि 15 हेक्टर जमीन ही शासन खरेदी करणार होतं, पण आता शासनाने ती जमीन नाही धरणाची उंची कमी करून धरणाची उंची 22 पॉइंट होती, 22 मीटर 5 पॉइंट होती। ती उंची 4.70 मीटर कमी करून 17 पॉइंटवर आणली आहे। तर गावाचे पुनर्वसन हे टाळत असल्यामुळे आम्हा गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। तर कलेक्टर मॅडमांनी आणि शासनाने याची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे। नाही खामगाव ते मुंबई पायी जाण्यात येणार आहे, इतकीच आमची विनंती आहे। काय प्रमुख मागणी काय आहे तुमची? प्रमुख मागणी गावाच्या पुनर्वसन। धरण काम जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणाचं काम थांबवून देण्यात यावे ही विनंती गावकऱ्यांची आहे, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार। आमचे मुख्य कारण आहे खामगाव गावाचे पुनर्वसन करण्यात यावे असे निवेदन आम्ही कलेक्टर मॅडमांना दिले आहे। तरी खामगाव गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे ही विनंती मॅडमांना केली आम्ही। गावाच्या चौपेर पाणी असणार आहे, तरी रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे। 16 वर्षापूर्वी बिलाडी धरणाचं भूमिपूजन करण्यात आलं, त्यात आमचं खामगाव पुनर्वसन जात होतं। आज त्यासाठी आम्हाला 14 हेक्टर 65 विरचक शिवारात जागाही भेटलेली आहे, पण आज प्रशासनाने त्या धरणाची काही प्रमाणात उंची कमी करून गावाचं पुनर्वसन करण्यात नाही करायचं असं त्यांनी प्रस्ताव केला असेल आणि ते काम चालू केलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्या गावाला अजिबात सर्व चौबाजूने पाणी असल्या कारणाने गावात रोगराई पसरेल, म्हणून आमच्या गावाचं पुनर्वसन करण्यात यावं। ते पुनर्वसन लवकर त्यासाठी आम्ही लवकरात आता जर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही खामगाव तर आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके साहेबांकडे पायी मुंबईपर्यंत या मागणीसाठी जाणार आहोत लवकरच। त्यामुळे शासनाने लवकर दखल घेऊन आमच्या गावाचा पुनर्वसन प्रश्न लवकरात लवकर मिटवावा अशी आम्ही विनंती करण्यासाठी इथं आलोय। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।